श्री स्वामी समर्थ. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना सुरू होणार आहे आणि हा महिना भक्तीचा, दानाचा आणि नात्यांमधील ओलावा जपण्याचा महिना मानला जातो. आपण अनेकदा ऐकतो की अधिक महिन्यात किंवा धोंड्याच्या महिन्यात जावयाला वाण दिलं जातं. पण एक गोष्ट माहिती आहे का की याच महिन्यात एका लेकीने आपल्या आईची ओटी भरणं आणि तिला जोडवी देणं याला किती महत्त्व आहे ते. हे एक परंपरा, फक्त प्रथा नाही, तर त्या पाठीमागं सुद्धा खोल आध्यात्मिक आणि भावनिक कारण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दलचीच आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. आध्यात्मिक शास्त्रानुसार आई ही घराची अन्नपूर्णा आणि लक्ष्मी सुद्धा असते. मुलगी जेव्हा लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते तेव्हा ती त्या घराची लक्ष्मी होत असते. पण ज्या आईने आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक महिना हा सर्वोत्तम काळ मानला जातो. जोडवी हे सौभाग्याचं लेण आहे. आईचं सौभाग्य अखंड राहावं आणि तिच्या आयुष्यातील अडथळे दूर व्हावेत या प्रार्थनेसह जेव्हा मुलगी आईला जोडवी देते तेव्हा त्या दानाला अक्षय दान मानलं जातं, म्हणजे जे कधीही न संपणारं दान. पुरुषोत्तम महिन्यात केलेल्या या दानामुळे आई आणि मुलगी दोघांनाही पुण्य लाभतं. आईची ओटी भरणं म्हणजे तिच्यातील मातृशक्तीचा आणि स्त्रीत्वाचा सन्मान करणं. ओटी भरण्यापाठीमागचं खरं कारण. अधिक महिन्यात विष्णू पूजनासोबतच लक्ष्मीचीही कृपा मिळवण्यासाठी लेक आपल्या आईला साडी, चोळी आणि खणा नारळाने ओवाळत असते. यामुळे घरातील नकारात्मकता सुद्धा दूर होऊन सुख समृद्धी नांदते. आता मुलगी आईला जोडवी का घेते, तर लग्नानंतर मुलगी परक्या घरी जाते, पण तिचं मन नेहमी माहेरात असतंच. आईने आयुष्यभर आपल्यासाठी झीज सोसलेली असते. आईच्या पायात नवीन जोडवी घालून तिच्या कष्टाला मानाचा मुजरा करण्याची ही एक रीत आहे. अनेक भागात असं मानलं जातं की आईने घातलेली जुनी जोडवी झिजली असतील तर त्या जागी लेकीने दिलेली नवीन चांदीची जोडवी आईच्या आयुष्यात नवीन चैतन्य घेऊन येत असतात. तर तुम्हाला माहिती आहे का की जोडवी घालण्यामागं काही आरोग्यदायी कारणं सुद्धा असतात. आता पायाच्या दुसऱ्या बोटात एक नस थेट गर्भाशयाच्या संबंधित असते. चांदी हा धातू थंड असतो आणि जेव्हा आई वयाने मोठी होते तेव्हा तिच्या आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा लेकीचं कर्तव्य असतं. आणि चांदीची जोडवी पायात असल्यानं रक्तदाब नियंत्रित राहण्यास आणि स्त्री आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत होत असते. आता तुम्ही जर आईला जोडवी घेणार असाल तर जोडवी शक्यतो चांदीचीच असावी. जोडवी घेताना ती जोड म्हणून म्हणजे जोडीने घ्यावीत. ओटी भरताना त्यात किमान 5 फळे, खण, नारळ आणि दक्षिणा ठेवावी. आईच्या पाया पडून तिचे आशीर्वाद घ्यावेत. तर ही होती अधिक महिन्यात लेकीने आईला जोडवी देण्यामागची काही महत्त्वाची कारणं. नाती फक्त रक्ताची नसतात, ती श्रद्धेची आणि प्रेमाची सुद्धा असतात. तुम्ही तुमच्या आईला या महिन्यात काय भेट देणार आहात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.